मित्रांनो बरेच दिवस झाले आमचे व्हिडिओ येत नव्हते, कारण आम्ही व्हिडिओ काढलेले होते पण आम्हाला अपलोड करायला जमले नाही. आणि इकडे बघा आई बाबा इकडे काम करत आहेत. हे बघा इकडे काम करत आहेत. विहीर बांधायला घेतली. आणि विहीर खोदले तेव्हा आज जे माती काढले ते इकडे बघा मोठा ढीग आहे. हा बघा आता इकडे बघा बघा किती खाली आहे. मित्रांनो विहीर बांधायला दगड लागतात म्हणून बघा दगड फोडून आणि विहीर जी बांधा घेतली आहे ती चौकोनी आहे. आणि हे बघा खराब पाणी आहे. आणि मित्रांनो आज मी सकाळी आलो तेव्हा आम्ही लॉकिंग पण जमा करले आहे. हे बघा याच्यामध्ये आहे. हे बघा मित्रांनो अजून जर सापडले तर अजून मी जमा करेन. मित्रांनो ऊन खूप आहे आणि उन्हात काम करत आहे. बघा आणि इकडे बघा माल बनवलाय आणि याच्यामध्ये पाणी आणि याच्यामध्ये पण पाणीच आहे. याच्यात थोडेसेच आहे. हे बघा इकडे दगडी टाकले आहेत. मित्रांनो हा रेती बघा, हा समुद्र किनाऱ्याच्या रेती आहे. कारण गिरीश जो खपले होता तो संपलेला होता म्हणून हे आणले. आता थोडाच वेळ झाला. इकडे बघा दगडी काढल्यात. हे विहीर जेव्हा खोदली तेव्हाचे दगड हे सगळे आहेत. खूप दगड आहेत. हे बघा मी पाहता दगडावर उभा आहे. हा बघा त्याला आपण ह्या मोठ्या दगडावर जाऊ. हा बघा मित्रांनो मी मोठ्या दगडावर चढलेला आहे. इकडे बघा मगारांचे
हे बघा इथे सिमेंटच्या गोणी आणि या गोणीमध्ये किनाऱ्याचा जो रेती आणलाय तो आहे. समुद्र किनाऱ्याचा जो रेती आणलेला आहे तो आहे. हा बघा माल थोडासा आपण गिल टाकतो की ते थोडा वेगळा दिसतं आणि हा वेगळा दिसत आहे कारण हा रेती समुद्र किनारेच आहे. मित्रांनो तुम्ही बघितले असेल आई बाबा उन्हात किती काम करतात ते तुम्ही बघितलंच असेल. आणि हे बघा दगडी इकडे पण काढल्यात आणि हा जो ढीग आहे खूप मोठा आहे. चारी बाजून दाखवायला मला वेळ लागेल आणि रेसिपीने एकदम चांगले नाही खोदले होते म्हणून बाबांनी तिकडे पहार आणि गव्हाच्या मदतीने त्यांनी खोदलेले थोडेसे कारण विहीर बांधायला आणि तिथे दगडी टाकायला जागा नव्हती म्हणून. आणि हा बघा खराब किती पाणी आहे. हा खूप आणि जेव्हा आता पाणी पडणार आहे थोड्या दिवसांनी मग पाणी पडलं ना की ते साफ होऊन जाते. असे नव्या विहिरी असतात त्या. नाहीतर हे जे विहिरी असतात ना ते पूर्णपणे आटवून आणि त्याच्यात काय म्हणतात ते साफ करून घेतात. मित्रांनो तुम्ही बघितले असेल दगडी खूप मोठे आहेत आणि काम करणे सोपे नसते. खूप कठीण असते ते काम करणे. आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर तुम्ही शाळेत शिकत असाल तर चांगले शिका कारण हे काम जे असतं ना ते खूप अवघड असतं. याच्यामध्ये हालत खराब होऊ शकते. आता आम्ही जेवायला बसणार आहोत आणि आता लगेच आम्ही जेवायला बसू. आणि तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.